नमस्कार, मी गौरव चंद्रशेखर खून पुन्हा आपल्या समोर विदर्भ साहित्य संघ निवडणूक 2026 ते 31 मधील एक फार महत्वाचा असा प्रश्न घेऊन आलेलो आहे। श्री विनोद देशमुख आरमोरी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतील प्रश्नांबद्दल निवडलेल्या लवादासमोर तक्रार केली होती की 10 मतपत्रिका या चोरीला गेलेल्या आहेत। त्या कोणी चोरल्या आहे याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्या या पत्रात माहिती दिली होती। परंतु लवादाने प्रकर्षाने सगळ्या गोष्टींना आणि कुणाला तरी आधार देण्याच्या दृष्टीने ते नाव न घेतलेलंच योग्य असं मला वाटतं। आधार देण्याच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय दिलेला आहे। निर्णयामध्ये या सगळ्या लोकांना नव्याने मतपत्रिका देण्याचे आदेश निर्वाचन अधिकाऱ्याला दिलेले आहेत। परंतु एक महत्वाचं मला असं सांगावं वाटतं की यांच्या जुन्या गहाळ झालेल्या मतपत्रिका त्याचा उपयोग कशा प्रकारे केला गेला याची कुठलीही माहिती आपल्याजवळ उपलब्ध नाहीये। त्यामुळे त्या मतपत्रिकांचा गैरवापर होणे हे अगदी 100% शक्य आहे। आणि याही उपर जाऊन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घटनाबाह्य या निवडणुकीत करण्यात आलेली आहे ती म्हणजे लवाद निवडताना करण्यात आलेली चूक। मुळातच नियम 9 प्रमाणे निवडणुकीबाबत तक्रारींचा विचार करून निकाल देण्यासाठी सर्वसाधारण सभेत एक लवाद निवडला पाहिजे असे लिहिलेले आहे। असा लवाद हा त्या निवडणुकीत उभा राहणारा उमेदवार किंवा विद्यमान कार्यकारी मंडळाचा सभासद नसला पाहिजे। जर नियुक्त झालेला लवाद त्याच्यावर सोपवलेली कार्यवाही करण्यास मृत्यू, राजीनामा, आजारपण, अनुपस्थिती अशा कोणत्याही अथवा दुसऱ्या कोणत्याही अन्य कारणांमुळे असमर्थ झाला तर विद्यमान अध्यक्षांना लेखी आदेशाने त्याच्या जागी या उपकलमाप्रमाणे योग्य अशा कोणत्याही दुसऱ्या सभासदाला लवाद म्हणून नेमण्याचा अधिकार राहील। सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे सगळ्या मतदार बंधूंनो की लवाद हा जो आहे हा सभासद असणं फार गरजेचं आहे। आणि या ठिकाणी निवडण्यात आलेले जे लवाद म्हणून अधिकारी आहेत ते विदर्भ साहित्य संघाचे कुठल्याही प्रकारचे सभासद नाही असं मतदार यादी बघितल्यानंतर लक्षात येतं। त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की लवाद हा फक्त आणि फक्त फेवरिझम अँड फेवरेटिझम या पॉलिसीवर निवडण्यात आलेला आहे का? तो फक्त आणि फक्त कुठल्या एका व्यक्तीला सपोर्ट करण्यासाठी निवडण्यात आलेला आहे का? आणि आपलं अमूल्य मत हे अशा प्रकारच्या निवडणुकीत वाया जाण्याकरता असा लवाद निवडण्यात आलेला आहे का? तेव्हा माझी सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, आपल्या हातात एक दिवस उरलाय, ज्यांनी मतपत्रिका अजूनपर्यंत कुणाला सुपूर्द केल्या नसतील किंवा स्वतः नेऊन मतपेटीत टाकल्या नसतील तर उद्या संध्याकाळपर्यंत आपण आपली जबाबदारी एकदम चोख पार पाडायची आहे, व्यवस्थित मतपत्रिका भरायची आहे आणि ती स्वतःच्या हाताने किंवा अगदीच घरातल्या व्यक्तीच्या द्वारे त्याला प्रातिनिधिक स्वरूप देऊन ती मतपत्रिका मतदानाच्या बॉक्समध्ये टाकायची आहे। तेव्हा माझी सगळ्यांना एकदा पुन्हा कळकळीची विनंती आहे की सजग व्हा आणि साहित्य संघ वाचवण्याकरता आपण एकदा पुन्हा नव्यानं पाऊल उचलूया। धन्यवाद।